नमस्कार. क्लेम तक ही सर्व्हिस सुरू करून जवळपास 1 महिना होऊन गेला. 1 महिन्यामध्ये माझ्याकडे जवळपास 27 केसेस आल्या क्लेम रिजेक्ट होण्याच्या. मुळामध्ये मला ह्या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे, कारण की मला खूप क्लायंट मिळाले, खूप केसेस मिळाल्या. पण याच्या मागचं कारण हे कुणाला लक्षात येत नाही आहे, म्हणजे कुणी ह्यावरती बोलत नाही आहे. म्हणजे मुळात आपल्या देशामध्ये काय माहिती आहे का, जे काय चालू आहे आता, तर लोकशाहीमध्ये कसं असतं की तुमचा जो विरोधी पक्ष असतो तो हुशार असायला लागतो. तर माझ्या दृष्टीने मला असं दिसतं की इथं सगळे पावटे भरलेले आहेत. की गेल्या वर्षी सरकारने गाजावाजा करून लोकांना GST वेवरचा दिलासा दिला. पण ह्याच्या मागची मेख अशी आहे की तो GSTचा दिलासा हा लोकांना दिला, पण इन्शुरन्स सेक्टरला दिला नाही. म्हणजेच काय केलं की आता कॉर्पोरेटच्या खिशातनं पैसे काढून घेतले, लोकांचा GST वाचवला आणि ते पैसे, त्याचा भुर्दंड कॉर्पोरेटला दिला. आता कॉर्पोरेट काय तुमची सेवा करायला इथं बसलेलं नाही आहे. त्यामुळं की हे एवढी साधी गोष्ट जर तुमच्या म्हणजे विरोधकांना कळत नसेल तर त्यांना पावटे म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. आणि एक मंत्री सरकारमधला जो गेल्या वर्षी GST वेवरच्या वेळेला पब्लिकमध्ये, म्हणजे त्यांनी प्रेसमध्ये एक मुलाखत दिली, त्याचं स्टेटमेंट असं होतं की आम्ही बरोबर बोललो आहे आणि कॉर्पोरेटनी आम्हाला ह्याचं आश्वासन दिलं आहे की आम्ही शेवटच्या युजरपर्यंत हा बेनिफिट देऊ म्हणून. तर हा बेनिफिट शेवटच्या युजरपर्यंत कसा जातो माहिती आहे का, की तुम्ही कॉर्पोरेटचे जवळपास 15 ते 18% पैसे कॉर्पोरेटच्या खिशातनं कापले. म्हणजे जो लोकांकडनं GST तुम्ही आधी वसूल करत होता, तर कॉर्पोरेटचे त्यामध्ये पैसे वाचत होते. त्यांचा स्वतःचा जो खर्च होत होता कंपनी चालवण्यामध्ये, तर त्याच्यावरती जो GST लागत होता तर त्याचा त्यांना वेवर मिळत होता. आता तुम्ही पब्लिकचे पैसे वाचवले आणि कॉर्पोरेट असं सोडून देतील का? कॉर्पोरेटने मग काय केलं माहिती आहे का, की सगळ्यात पहिली मग सॉफ्ट टार्गेट काय, एजंट. मग एजंटला काय केलं, डायरेक्ट 18%ची कात्री लावली एजंटला. 18% एजंटचं कमिशन कापलं कॉर्पोरेटने नाही, सगळ्यांनी. म्हणजे गव्हर्नमेंटच्या कंपन्या आता हळूहळू येतील त्यामध्ये. आणि एवढ्यामध्ये त्यांचं ते नुकसान भरून निघत नाही. तर मग कंपन्या आता अंधाधुंदी माजलेली आहे. एवढे क्लेम रिजेक्ट होतात, काहीही कारण देऊन रिजेक्ट करतात. म्हणजे बऱ्याचशा क्लेममध्ये तो आधी रिजेक्टच करतात. मग रिजेक्ट केल्यानंतर होतं काय की त्याच्यातले एक 5-10 लोक परत येत नाहीत भांडायला, मग ते क्लेमचे पैसे वाचवतात. म्हणजे ह्यांना वसूल करायचे ते पैसे कॉर्पोरेटला. तर ते हे GST वेवर वगैरे नाही का, हे पब्लिसिटीचा स्टंट आहे गव्हर्नमेंटचा. जर वेवर द्यायचा होता ना, तर इन्शुरन्स इंडस्ट्रीवरचा त्यांनी GST माफ करायला पाहिजे होता. मग कुठेतरी तो समतोल तयार झाला असता. पण यांना पैसेच पाहिजे नाहीत सगळीकडनं, तर मग ते सोडत नाही ना मग कुणाला. तर ते फिरून पैसे, त्यांचे पैसे कुठं कमी नाही झालेले सरकारचे. मग हे पैसे कॉर्पोरेटचे कमी झाले तर अल्टिमेटली हे पैसे कोणाचे, तुमचे आमचे कमी होणार. म्हणजे समजा एजंटचे कमी होणार आणि पब्लिकला मग असं लुटलं जाणार की बाबा त्याचा क्लेमच कमी द्या किंवा क्लेमच देऊ नका, किंवा मग त्याच्या प्रॉडक्टमध्ये अनावश्यक काहीतरी असे बदल करा आणि त्याचा प्रीमियम वाढवा. जवळपास सगळ्या कंपन्यांनी GST असतानाचा जो प्रीमियम होता तिथपर्यंत प्रीमियम वाढवलेत लोकांचे. तुम्ही तुमचं चेक करा लोकांनी आणि सांगा मला कमेंटमध्ये वाढले का नाही वाढले. काही थातूरमातूर रायडर्स लावणार त्याच्यामध्ये,
आणि मग प्रॉडक्ट मॉडिफिकेशनच्या नावाखाली तुमच्याकडनं ते पैसे उकळणार. तर हे असं होतंय. तर तुमचं तुम्ही चेक करा आणि मला सांगा कमेंटमध्ये हे बरोबर आहे का चुकीचा व्ह्यू आहे. आणि विरोधकांना जर मी असं बोललो त्यामुळे राग आला असेल तर मी काय करू शकत नाही त्यामध्ये. मग तुम्ही रागवा किंवा स्वतःला सुधारा, ह्या तुमच्या हातात आहेत गोष्टी. धन्यवाद.